तर चिकन मस्तपैकी फोडणीला दिलं आणि आता मला एक उकळी काढ. बाबू कसा दिसतोय? शॉर्ट वाटतोय का? किरणनी टँकमध्ये सगळे मासे आणलेत, गप्पी मासे आणलेत. गुड मॉर्निंग. तर आत्ताच मगाशी उठले, आंघोळ वगैरे झाली आहे, पण अजून नाश्ता नाही झाला आहे. नाश्ता बनवते आहे, तर कांदे पोहे बनवते. तेल तापत ठेवलं आहे, पोहे आहेत, सगळं कापून वगैरे घेतलं आणि एकीकडे भात पण घातला आहे. आता किरणला उठवते, मच्छी मार्केटला जायचं आहे. काय मच्छी घ्यायची आहे आज बघू. तर मस्तपैकी आपले पोहे रेडी झालेत. तर आई इथे भाकऱ्या थापतायत आणि मी इकडे भाकरी भाजते. आणि आज की कृषिकाची मैत्रीण आली मंजिरी गावावरून. मंजिरी हाय कर. मज्जा केलीस ना गावी? तर आत्ताच भाकऱ्या वगैरे झाल्या आणि आता मी आणि किरण चाललोय मच्छी मार्केटला. बघूया काय मच्छी मिळते, कारण का लेट झालाय खूप मच्छीला. चला तोपर्यंत हा कचरा टाकून येते, तोपर्यंत किरण गाडी घेऊन. ए तिकडे ये, मी कचरा टाकते. तर मच्छी मार्केटला आलोय, बघूया काय मच्छी आहे. राजा सुरू. ए किरण, हलवा काय विचार? कसा हलवा? जोडी. हो काय आहे? हाय काय पाहिजे? पापलेट आहे 200ला 4. ते बारीक आहेत. 200ला 5. नको, खाऊन कंटाळा आलाय मला. कशी वाटाई? नको 100ला देते की आता घरी? नको, थांबा थांबा थांबा. पाहुणे आले, ती पुरायची कोणाला? मार्केट खाली आहे, काहीच नाही. खेकडे घेऊन काय करतोय? किती महाग. मार्केटमध्ये काय मच्छी पण नाही आणि फ्रेश पण नव्हतीच. म्हटलं डायरेक्ट आता चिकनच घेऊ, गावठी कोंबडी घेऊया. 300 रुपये किलो घ्यायची. द्या, वजन करा बघा. कोंबडा माहिती मागे भाई ये निकालो, ये वाला ये ना. कोंबडा दाखवला त्यांना, तो तिकडं पळाला. ते गावठी कोंबडी घेतली, मस्त भाकऱ्या केल्यात, त्याच्यावर रस्सा. गावठी जे सोडलेले असतात ना, अशात सोडून त्या गावठी. ओके, या ह्याच्यात पाळलेले असतात फार्म मधलं. एवढं तुला ज्ञान आहे, मग कोंबड्या तरी पाळ. गावठी प्रॉपर करून की 500-600 रुपयाची, ही 300 रुपये किलो आहे. गावठीच्या थोडं कमी लेवलची. ओके बस. तर चिकन घेतलं आणि आता निघालो घरी जायला. थांब बसली नाही. तर चिकन आणलं, मस्तपैकी मॅरिनेट केलं आणि आता टोपात पहिलं शिजवून घ्यायचं. तर तेल चांगलं तापलं आहे आपलं. तर चिकन मस्तपैकी फोडणीला दिलं आणि आता मला एक उकळी काढायची आहे. का बरोबर? नक्की मी टेस्ट नाही केलं म्हणून. तर दुपारी जेवण वगैरे केलं आणि आज गावठी कोंबडी केलेली. सगळे पोटभर जेवले आणि संध्याकाळचं थोडंसं चिकन उरलं आहे. पण किरण बोलला त्याला बळ्याचा रस्सा खायचा आहे. बळ्याचा रस्सा मला खूप आवडतो. तर माझं वाटण मी दुपारी थोडंसं कमीच केलेलं, पण रिटर्न एकदा बनवते. आणि खूप दिवस झाले मला पुरणपोळी करायची होती, तर पुरणपोळीचं भिजत घातलं आहे बघा. जरा डाळ थोडा वेळ भिजत घातली आहे आणि आता थोड्या वेळाने कृषिकाला उठवते, तिला मार्केटला नेते. तिच्या ज्या काही वस्तू आहेत शाळेच्या, म्हणजे चप्पल, बॉटल, ते मला आज काही करून घ्यायचं आहे, ते घेते. पटकन आपलं 7पर्यंत जेवण होऊन जाईल. जेवणाला मला वेळ लागत नाही, पटापट होऊन जातं. तर एकीकडे भात तर झाला आहे, बळ आणि बटाट्याचा रस्सा करते. कढईत तेल तापत ठेवलं आहे. एकीकडे पुरणपोळ्याची तयारी, म्हणजे उद्या बनवायच्यात मला. आता तेल चांगलं तापलं आहे, कांदा घालते.
तर एकीकडे आपला बळ्याचा रस्सा रेडी झाला आहे बाबा. इकडे पुरणपोळीचं रेडी केलं आहे. त्याच्यामध्ये गूळ पावडर टाकली, त्याला गरम करत ठेवते. तर आत्ता जेवण वगैरे झालं आहे, पुरणपोळ्यांचं करून ठेवलं आहे, आल्यावर वाटेन. तर क्रिशिकाला चप्पल, रेनकोट, परत वॉटर बॉटल घ्यायची आहे मला. डब्बा तर मी आधीच घेऊन ठेवला आहे. आणि आता निघाले इथून. तिकडून मला पप्पांकडे पण जायचं आहे. आता आम्ही पोचलो आहे मार्केटमध्ये. तर पहिली आम्हाला चप्पल घ्यायची आहे, त्यानंतर बॉटल, नंतर रेनकोट. क्रिशिका, स्वामी बाबांना काय सांगत होतीस तू? हां, स्वामी बाबांना काय सांगत होतीस? दुकान उघडे, मी माझी मम्मी चप्पल घ्यायचे, दुकान उघडूनच ठेवा. ओके. तिला खेळणी घ्यायची आहे. ती बोलते पहिली खेळणी घे. तर तिला बोलली आपण पहिलं चप्पल घेऊन येऊ, मग खेळणी घेऊया. तर ती बोलते दुकान बंद होईल. बोलते मी स्वामी बाबांना प्रार्थना करते की दुकान उघडं ठेवा. ए लबाडे, आम्ही चप्पल घ्यायला आलोय. चल चप्पल काढ बाहेर. आहेत शाळेचे सँडल आलात ब्लॅक, दाखवा. चला, अशीच चालणार आता शाळेत बाळा. मागे आपण दुसरी घेतली आणि परत आपल्याला ही घ्यावी लागली. बघू. हां बरोबर. तर आमची चप्पल तर घेऊन झाली आणि आता आलोय आम्ही रेनकोट घ्यायला. चल, असं हवंय. हां ठीक आहे. अरे आत तर चल. रेनकोट दाखवा. रेनकोट ओपन करू काय घेते? हो रेनकोट. रेनकोट कोणाला? तुम्हाला? मला नाही हो, बालकीला शाळेत जायला. अरे वा, वाव, सूट छान आहे. किती मोठी झाली नाही? हो, तुझ्यापेक्षा मोठी वाटते. हो. हे बघ, हे कोणता युनिकॉर्न ना? युनिकॉर्न. युनिकॉर्न जरा पातळ वाटतं. दुसरा दाखवा. आहे, फुल गॅरंटी देतो त्याची. पातळ जाड सोडा, जिलच्या कंपनीच्या 1 वर्षाची वॉरंटी. बाबू गोल फिर. सोनू गोल फिर. हां डॉल. तर चप्पल घेतली, रेनकोट घेतला आणि आता राहिलंय बॉटल. कारण का बॉटलच घ्यायची बाकी आणि छोटीशी कंपोस्ट घ्यायची आहे आणि कलर्स ठेवायला तिचे. म्हणजे ड्रॉइंग क्लासला जाते ना, तर पाऊच घ्यायचं. इकडे तिकडे कलर आमचे सांडतात ना बाबू. हो हो. का का स्वामी बाबांनी काय केलं? हो, शॉप उघडा ठेवलं. चला, तर गणेश स्टोरच्या इथे पोचलोय. आता ती काहीतरी खेळायला पण घेणार. अशीच ती नुसतं बॉटल नाही घेऊन देणार. चला चलो. अरे क्रिशिका टीचर. अब इधर ती बघा, ती बाजूला ना, बार्बीच्या बाजूला. हा ती दाखवा. ती पण दाखवा, दोन्ही पण दाखवा. तर क्रिशिका शॉक का झाली आहे? तिची स्कूल टीचर गेल्या वर्षीच्या नर्सरीची इथे भेटल्या, तर त्यामुळे ती शॉक झाली त्यांना. तर क्रिशिकासाठी बॉटल पण घेतली, स्लाईन घेतली आणि आता कंपोस्ट घ्यायची आहे ना. हां. तर मार्केटमधनं आत्ताच चालत चालत मम्मीच्या इथे पोचलो आहे. लिफ्टची वाट बघतो आहे. ती लिफ्ट वरती गेली आहे, ही पण गेली आहे, ती पण. तिन्ही पण हां टीचर भेटली क्रिशिकाची, तर तिन्ही पण लिफ्टवरती गेल्यात. ह्या लिफ्टची भीती वाटते कारण का याचा जास्त आवाज येतो आहे, त्यामुळे आम्ही पहिले लिफ्टनेच जातो कधी पण आल्यावर. बघा, हिने स्लाईम घेतलं. ते जाऊ दे, आपण नाही जायचं. ते दाखव. हे आवडतं तुला खेळायला ना. हां. तर लिफ्टमध्ये आम्हीच चढलो आहे ना बाबू. त्या लिफ्टने आम्ही काही गेलो नाही. या लिफ्टमध्ये फर्स्ट लिफ्टमध्ये आलो डायरेक्ट. तर मम्मीच्या इथे पोचले मी. हिने इथेच भोंगा पसरला लिफ्टमध्ये. त्या मुलाने इथं थोडंसं स्लाईम घेतलं. अगं काय नाही झालं, तर एक मुलगा होता ना, त्यांनी तिचं स्लाईम घेतलं थोडंसं ग, तर ती रडते आहे. तिला बोले असून दे ना, घेतलं तर काय झालं? अगं मी नाही काय. तर आमची शाळेची तयारी झाली आहे. बाबू दप्तर दाखव. बॅक साईडला वर पाठीवर अशी. हां, दप्तर आहे, बॉटल आहे, सगळं रेडी झालं आहे. शाळेची तयारी झाली आहे. तर मम्मीच्या इथून निघाले आहे मी घरी जायला. चला, हे बघा, हे काय. चल. हो चल. चलो, लिफ्टमध्ये आलो आम्ही. बाबू दप्तर बघू. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले
आणि किरणनी टँकमध्ये सगळे मासे आणलेत, गप्पी मासे आणलेत. गप्पी नाही, सगळे मिक्स आहेत. मिक्स आहेत काय? मस्त मस्त छोटे छोटे आहेत. तर आत्ताच घरी आले, जरा फ्रेश होते, जेवते आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.